विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल. म्हणून इथं जी सगळी गर्दी आहे ना, ज्यांनी ज्यांनी खाल्लेला आहे पाला त्यांनाच फक्त काला. मग माळशिरस असू दे, इंदापूर असू दे, नाही तर बारामती असू दे, नाही तर फलटण असू दे, मान असू दे, खटाव कोरेगाव, कुठले असू दे, एवढ्या लांबनं लोक आली. त्याचं कारण आहे, ज्यांनी ज्यांनी खाल्लेला आहे झाडाचा पाला त्यांना त्यांना काला, काल्याचा अधिकारी तो आहे. म्हणून मी सांगितलं भाविकासाठी काला आहे, इतरांना काला नाही. आणि मग महाराज राम अवतारामध्ये वचन दिलं होतं आणि तीच वानरं महाराज पुन्हा गोपाळ झाली आणि तेच प्रभू राम महाराज कृष्ण झाले. कथा सगळ्यांना माहिती आहे. द्वापार युगामध्ये वसुदेव देवकीचं लग्न झालं आणि लग्नामध्ये विघ्न आलं. आकाशवाणी झाली, अरे हिच्याच पोटी जन्माला येणारा 8वा पुत्र तो तुझा वैरी आहे, तुला मारल्याशिवाय राहणार नाही. आणि मग ज्या वेळेला आकाशवाणी झाली त्यावेळेला महाराज घेऊन या खड्ग माराया धावला आणि हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवानं हात पकडला. सांगितलं, अरे स्त्री हत्येसारखं महापाप या जगात दुसरं कोण, ब्रह्महत्येचं पातक आहे. मग उभयता पती पत्नीच्या हातापायामध्ये साकलदंड बेड्या घातल्या आणि दोघांना कारागृहात ठेवलं. कपाळाच्या मंडवळ्या निघल्या नाहीत, कपाळाचं बाशिंग सुटलं नाही तोपर्यंतच उभयता पती पत्नीला कारागृहात जावं लागलं. मी अनेकदा सांगत असतो, बाबा रे, आत्महत्येसारखा विचार कधीच मनात आणू नका. जीवनात संकट येतच असतात. ज्या ज्या वेळेला जीवनात प्रपंचात दुःख येईल ना, त्या त्या वेळेला वसुदेव देवकीचं जीवन, वसुदेव देवकीचं चरित्र आठवा, मग तुमच्या ध्यानात येईल त्यांच्यापेक्षा आपलं बरं आहे. आत्महत्या पर्यायच नाही. आणि अलीकडची लोक महाराज खूप जवळचा मार्ग शोधतात. आत्महत्या हा सगळ्यात मरणाचा जवळचा मार्ग लोक शोधतात. आत्महत्या हा उपाय नाही, लक्षात ठेवा. आणि मग उभयता पती पत्नीच्या हातापायामध्ये साकलदंड बेड्या घातल्या, कारागृहामध्ये ठेवलं. मात्र देवकीला सदोदित वाटायचं, देवकीला वाटायचं स्वामी माझ्यामुळंच हे सगळं झालं ना, तुम्हाला भोगायची वेळ आली ना, हे फक्त माझ्यामुळं झालं, माझ्यामुळं. वसुदेवानं सांगितलं, देवकी अगं असं नसतं. शेवटी आपण अनेकदा प्रमाण म्हणतो, आले देवाजीच्या मना, आले या भोगाशी, नाही का. त्यात तर आपला अख्खा दिवस ना दिवस गेलं. सकाळचा कार्यक्रम तेवढ्यावरच आहे, आले देवाजीच्या मना, आली या भोगाशी. तसं त्यानंही सांगितलं, ठीक आहे, जे संचितामध्ये आहे, जे प्रारब्धात आहे महाराज, भल्या भल्यांना भोग सुटला नाही, असू दे, जे असेल ते असेल. ज्या ज्या वेळेला प्रापंचिक जीवनामध्ये दुःख येतं ना, त्या त्या वेळेला संवाद वाढवत चला. एकमेकाशी संवाद झाला तर महाराज जीवनातलं दुःख कमी होतं. तुमच्या जीवनातलं दुःख आहे ना, तुमच्या अंतःकरणात दुःख आहे ना, तुम्ही जर तुमचं दुःख कधीतरी कुणातरी जवळच्या व्यक्तीजवळ जर बोलून दाखवलं नाही तर ते दुःख कमी होणार नाही, साठून राहील. म्हणून दुःख हृदयात कधी साठवून ठेवू जाऊ नका, बोलत चला. अशाजवळ बोला, अशाजवळ बोला की ज्याच्याजवळ बोलल्यानंतर त्या दुःखावर तो उपाय शोधून काढेल, अशाजवळ बोला. आम्ही बोलायला जातो पण नको त्या जागेवर. आमचं दुःख दुनिया ऐकून घेते, आमचं दुःख दुनिया रडत रडत ऐकते. अरे अरे अरे, असं व्हायला नाही पाहिजे होतं राव, लयच वाईट झालं, वैरेच्या सुद्धा वाट्याला असलं येऊ नये. आमचं दुःख ज्या वेळेला आम्ही दुनियेत सांगतो त्यावेळेला दुनिया आमचं दुःख रडून ऐकते, पण तिथून आपलाच चहा पिऊन गेल्यानंतर बाजारात चौकात वट्यावर तेच रडून ऐकलेलं दुःख दुनियेला हसून हसून सांगत असते, लय बेकारी झाली राव, लय मानानं उडी हाणत होतं पण आता कशी जिरली. अशाच जाग्याजवळ कुलपाची चावी त्याच्याजवळ द्या, जे ती सुरक्षित ठेवील. आणि कुलपाची चावी जर चोराकडे दिली तर तो सुरक्षित ठेवील फक्त कपाट, आतला माल कवाच गायब असेल. म्हणून बोलत असताना अशा जवळ बोला. चला, वेळ आपल्याला खूप कमी आहे. आणि मग वसुदेव देवकीची चर्चा कारागृहात आहे आणि कारागृहात चर्चा सुरू आहे. आणि बघता बघता वसुदेव देवकीला महाराज पहिला मुलगा झाला. कारागृहात देवकीनं पहिल्या मुलाला जन्म दिला. त्या पहिल्या मुलाचं नाव आहे कीर्तिमान. पहिल्या मुलाचं नाव आहे कीर्तिमान.
नावासारखाच होता. आता विनोद इथं सांगतच बसत नाही. सगळीच लोक काही नावासारखे असतील असं नाही. तुम्ही आता दरवेळेला काल्यात ऐकताय नाही का, चित्रीकरण चालू आहे, कशाला नाव घेत बसू. आणि मग तो कीर्तिमान होता, दूतांनी घेतला, कंसाकडे नेऊन दिला. आणि कंसाला मांडीवर घेतल्याबरोबर महाराज कीर्तिमानाच्या चेहऱ्यावरचं तेज असं होतं. लहान लेकरू लहान लेकरू जर बघितलं, हे आमचे पोरं बघा ना, यांच्याकडे बघा, कुणालाही वाटेल पळत जावं, उचलून घ्यावं, गोड गोड पापा घ्यावा. पण असं कधी वाटतं का 70, 80, 90 वर्षाचं म्हातारं बघितल्यावर कोणाला बी वाटतं का पळतच जावं? नाही वाटत. ज्या त्या वयात असतं महाराज, ते वैराग्याचं तेज असतं. बाल्य अवस्था म्हणजे कडकडीत वैराग्य आहे हो. निष्पाप जीवन आहे. त्याला पाप म्हणजे काय, पुण्य म्हणजे काय, चांगलं म्हणजे काय, वाईट काय. एखाद्या बारक्या पोराला म्हणा की ए बाळू ऐक, ते हलणारच नाही. आता मालकाचं कीर्तन चाललंय म्हणा, एखाद्या कोणी गुरगुर केलं तर त्याला धरावा. ते हरिपाठ चालू असला तर ते दोन्ही ओळीच्या मध्ये बसतं. तरी त्याला 1 वर्ष कारागृहात ठेवला होता, वर्षभर सोडून दिला होता. आणि वर्षानं फौजी डाबा नाही का आदरकीच्या पलीकडचं, वर्षानं गेलो आम्ही तिथं. अभिजितनं गाडी उभी केली टॉयलेटला, कीर्तनाला कराडला चाललो होतो. आणि आम्ही टॉयलेटवरनं माघारी आलो, काच उघडी राहिली होती अभिजितकडून आमच्या क्विड गाडीची. ते पळतच आलं वर्षानं आणि मागच्या सीटावर जाऊन बसलं. आम्ही दार उघडून बघतो तर लगा म्हणलं आपलं कुत्रं इथं कसं काय. अभिजितला म्हणलं याला हाणन खाली पाठव. म्हणला महाराज तुम्ही दुनियाला सांगताय राव. अभिजित आहे करीत नाही. म्हणला राव आपण सगळ्याला सांगतोय. म्हणला ज्या माणसाला आपण आपलं म्हणतोय ती सुधारा ओळख ठेवी ना, ह्यानं वर्षानं ठेवली म्हणून त्याला परत माघारी आणलं. नाही तर ते गोट्यावनं माणसंच जाऊन देत नव्हतं. आता आल्यापासून म्हणलं असं बरं झालं, मातेचं आपलं भजन भलन कीर्तन भलं, ते त्याचं बी वय झालंय आणि माझं बी झालंय. विठ्ठल विठ्ठल दोघांचं समान जीवन आहे. त्यो बी आता गोट्यावर नाही, संस्थेत आहे, आणि मी बी आता घरी नाही, संस्थेवर आहे. त्याच्यामुळं आमच्या दोघांचं चांगलं जमतं. असो, आपला मुद्दा चालला होता महाराज. वसुदेव देवकी यांचा पहिला मुलगा, त्याचं नाव कीर्तिमान. त्या कीर्तिमानाचं तेज बघितल्याबरोबर कंसानं एवढा राग होता, क्रोध अनावर झाला होता, ए पोरग ते मारायचंच. पण मांडीवर घेतल्याबरोबर महाराज त्या द्वेषाचं रूपांतर प्रेमात झालं. पोरग बघितल्याबरोबर गोड गोड पापा घेतला आणि तोंडावून हात फिरवला. म्हणला आठव मारायचं, पहिल्याचा काय दोष आहे. आणि आकाशवाणीचं कुठं खरं असतं का तेव्हा. पहिलं पोरग सोडून दिलं. दूतांना सांगितलं सुरक्षित माझ्या बहिणीकडे नेऊन द्या. ते दूत कीर्तिमानाला घेऊन अगदी 10-5 पावलं पलीकडे गेले असतील, तेवढ्यात इनवालं भेटलं. नारायण नारायण. सगळ्यात अवघड काम जर काय असेल, माणूस म्हणते बुवा कुठला बी आणू, तेवढं येण्याचं धुणं मिटवा. धुणं आहे गावोगावी ही तर आहे. वाईट परिस्थिती आहे. एक दिवस असा येईल की कीर्तनकार लय झाले पण विनकरीच कोणी घेणं, विनाच सेवाच कोणी आता करणं. लय वाईट दिवस येतील विण्यावर. का तर महाराज त्याचं महत्व जर कळालं तर बरं आहे. जाऊ द्या, तो आजच्या काल्यातला विषय नाही. आणि मग नारदांची भेट झाली. नारायण नारायण. कशासाठी? पुण्य सारावया भेटी देवऋषी, वधी बालकाशी ठेवू नको. अरे कंसा, स्वतःला तो पुण्यशील म्हणवून घेतोय, पण पहिलं पोरग सोडून देतो. अरे तुझ्यासारखा वेडा या जगाच्या पाठीवर कोण नाही. जेवढी जेवढी जन्माला येतील तेवढी तेवढी सगळी मार. नारदाच्या सांगण्यावरनं कंसानं 6 मारली. 6 ही मारी दुराचारी. 6 मारली. काल्याचं कीर्तन वाच्यार्थानं नाही पण लक्ष्यार्थानं घ्यावं. 6 मारली. काम क्रोध लोभ मोह मद मत्सर. नाहीतर आता आईच्या गर्भात मुलगी एवढं कळल्यावर काय कंसाची संख्या कमी यावी. आमच्या फलटणमध्ये गावलं कोणतरी त्या दिवसात, त्या आडनावची विसरून गेलो त्या डॉक्टरचं, नरुटे नाही. मग आता तरी काय कंसावानी माणसं आहेतच की. पहिला कंस निदान जन्माला तरी येऊन देत होता, पण आता 3-4 महिन्यातच काटा काढतोय. ब्रह्महत्या लक्षात ठेव. आणि मग 6 मारली. 6 मारी दुराचारी. 7वी माया हातातून निष्ठून गेली. 8वा भगवान परमात्मा. श्रावण वद्य अष्टमी.
बुधवारच्या दिवशी रात्री 12 वाजता अवताराला आले. नामदेवरायांनी एवढं गोड वर्णन केलं, मला कळायला 3 वर्ष गेली. नीट आहे का? कीर्तनकार झाल्यावर मला कळायला 3 वर्ष गेली. आपला मोठेपणा अजिबात मिरवू नये माणसानं. काय असेल ती खरं बोलावं. खरं बोलल्यावर कोण काय केस करते का? 3 वर्षानं कीर्तनकार झाल्यावर कळला अभंगाचा अर्थ कोणता? दशरथी मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष. मी एकटाच बसायचो म्हणायचो काय भानगड असेल बर, दशरथे मारिला दशरथे मारिला. मला लवकर उलगडाच व्हायना. कारण इकडं राम अवतारात बघितलं तर स्पष्ट उल्लेख आहे, उत्तम हा चैत्र मास, चांगला आहे चैत्र महिना, असं स्पष्ट वर्णन आहे. आणि त्याच नामदेवरायाने कृष्ण परमात्म्याच्या जन्माचं वर्णन करताना असं का बरं कोड्यात टाकलं असेल? उत्तम हा चैत्र मास असं म्हणताना इकडं मात्र म्हणतात दशरथी मारिला तोची होता मास. कोणता महिना होता? दशरथानं मारला तो महिना होता. बरं आहे का? आता गावातल्या नाही, हा, राजा दशरथानं ज्याला मारला होता तो महिना होता. मग 2-3 वर्षानं माझ्या ध्यानात आलं होतं श्रावण बाळाला मारला. अरा म्हणलेलं काही श्रावण महिना होता आणि इतकं कोड्यात कशाला टाकायचं? दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असेल शुक सांगत असे परीक्षिती. चंद्रवंशामध्ये बुधवारच्या दिवशी रात्री 12 वाजता अष्टमीच्या तिथीला भगवान परमात्मा अवताराला येतोय. रामकृष्ण या 2 अवतारातली भिन्नता जर बघितली तर राम अवतार राजवाड्यात आहे, कृष्ण अवतार कारागृहात आहे. राम अवतारात एक पत्नी व्रताचा अंगीकार केला आणि कृष्ण अवतारात 16,108 तरी सुद्धा ब्रह्मचारी. कसं कोडं सोडावलं कोणास ठाऊक त्यानं. इकडं जर बघितलं तर एक पत्नी एक वचनी बोलीला वाल्मिक तैशीची करीन वर्तुनी दावीना नाव. इकडं मात्र कायदा बी याच बाबाने केला आणि पहिल्या झपाट्याला कायदा बी ह्यांनीच मोडला. राम अवतार दुपारी 12ला, कृष्ण अवतार रात्री 12ला. राम अवतार ऐन उन्हाळ्यामध्ये, कृष्ण अवतार भर पावसाळ्यामध्ये. राम अवतार हा सूर्यवंशात आणि कृष्ण अवतार हा चंद्रवंशात. राम अवतार नवमीच्या तिथीला 9चा पाडा पोरानं म्हणून बघा. आता तुम्हाला नाही पाडा जमायचा कारण मोबाईलचा जमाना आहे. कोण पाडा म्हणतं काय करतं, भागाकरण गुणाकरण, पाटीन पेन्सिल तर कवाच जप्त झालं नाही का? पूर्वी शाळेत, मराठी शाळेत सरस्वती पूजन असायचं, आठवतंय का बघा तुम्हाला? ते पाटी घ्यायची आणि त्याच्यावरती सरस्वतीचं चित्र काढायचं. मग ते फुलं आपली तरवडाची ह्याची गोळा करायची आणि त्या पाठीवर टाकायची आणि अशी पाठी धरून जायची. मी तर संस्था काढल्यास एका बी पोराने सरस्वती पूजनाला पाठी हातात घेतलेली बघितली नाही. लगा म्हणलं पाठीची काय भानगड आहे? नाही म्हणलं आणल्यावर हानती ती. आता नापासच करायचं नाही, 10वी पर्यंत तुला किती पळायचंय तेवढं पळ. जाऊ द्या. राम अवतार हा नवमीचा आहे. 9चा पाडा असा आहे, कसा जरी गुणाकार केला तर दोन्ही अंकाची बेरीज पुन्हा 9च. 9 दुनी 18 म्हणजे 1 8, 1 8 9 त्रिक 2 आणि 7 9 चौक. बघा हिशेब करत बसा, 9च येणार बेरीज. आता इकडं अष्टमीचं जर बघायला गेलं तर त्याचा काही मेळ लागत नाही. 8 दुने 1 आणि 6. आता 8 यायला पाहिजे, निदान 7 आलं. बरं 7 कासना पण ह्याच्यावर तरी थांबतंय का बघू. 8 त्रिक 2 आणि 4, 8 चौक 3 आणि 2, 8 पंच 4 अधिक 0, 8 सक. कसा मेळ लावायचा? डोकं फुटल की. हिशेबाला बसायला गेल्यावर ह्याचा मेळच लागून देत नाही. ते वेदा नाही नाही कळला अंतपारयाचा कानडा राजा कोणालाच नाही कळणार, आपल्याला काय कळणार आहे? आणि मग असा हा भगवान परमात्मा अवताराला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती, 8 वर्षाची मूर्ती. आईच्या गर्भातनं लेकरू बाहेर आल्यावर काय 8 वर्षाचं असतं का? 8 किलोचं नसतं ना 8 वर्षाचं कुठलं आलंय? 800 ग्रॅमचं भरल. 8 वर्षाची मूर्ती समोर उभी राहिल्याबरोबर देवकी घाबरली. ए कृष्णा, अरे तुझ्यासाठी आम्ही 3 जन्म तपश्चर्या केली.
कृतयुगामध्ये सुतपानी प्रश्नी, सुतपा नावाचा ब्राह्मण आणि प्रश्नी त्याची बायको. कृतयुगामध्ये सुतपानी प्रश्नी, तेव्हा तू प्रश्नी गर्भ झाला. पुन्हा त्रेतायुगात कश्यप आणि आदिती, त्याच्या वेळेला तू वामन रूप घेतलं. तोच सुतपानी प्रश्नी, कश्यप आणि आदिती. द्वापार युगात वसुदेव देवकी झालो, त्यावेळेला तोच प्रश्नी गर्भ, तोच वामन. आता पुन्हा द्वापारात कृष्ण झालाय. तुझ्यासाठी 3 जन्म तपश्चर्या केली ना 8 वर्षाचा पोरगा दिसल्या कोण म्हणल का देवकीचा आहे? कृष्णा लहान हो, लहान हो, लहान हो असं म्हणल्याबरोबर करतळी आवळे तैसा हरी. करतळात आवळा घट्ट धरावा इतका देव बारीक झाला. झाल्याबरोबर आईच्या चेहऱ्यावरची, बापाच्या चेहऱ्यावरची चिंता जात नाही. स्वतः देवानं पुढाकार घेतला आणि सांगितलं तुम्ही आता मला इथनं हलवायचे बघा. माझ्यावर बरीच जण टपून आहे ती, ह्याची मला येतानाच खात्री आहे आणि त्यांचा समाचार घेण्यासाठीच मी आलोय. पण थोडं दिवस मला जरा इथनं जागा बदला. मी अनेकदा सांगत असतो की भगवान परमात्म्यानं सांगितलं आणि वसुदेवानं देवाला अगोदर डोक्यात घेतलं आणि नंतर डोक्यावर घेतलं. परमात्म्याला अगोदर डोक्यात घ्यावं आणि नंतर डोक्यावर घ्यावं. डोक्यावर घेतलं, टोपलीत ठेवलं, उचलिला कमळापती, पायीची बंधने गळती, बंधनापासून उकलिल्या गाठी सावकाश. वसुदेवानं बाहेर आल्याबरोबर कड्या कुलप पहारेकरी सगळं सताड उघडं पडलं. बाहेर आल्याबरोबर मंद मंद पडे पाऊस, वरी छाया धरी शेष. लक्ष्मणाचा अवतार असणारे भावाचं प्रेम, बंधू प्रेम होतं. स्वतः शेष भगवान परमात्म्यानं सांगितलं मागच्या वेळेला मी धाकटा होतो, आता मी थोरलाय. आणि मग याच्यासाठी स्वतः भगवान परमात्म्यानं सावली केली. मंद मंद पडे पाऊस, वरी छाया धरी शेष. पलीकडं यमुनेच्या महापुरात प्रवेश केला. पुराचं पाणी कमरेला लागलं, छातीला लागलं, गळ्याला लागलं, नाका तोंडात पाणी जायला लागलं. शेवटी देवानंच विचार केला आता आपण स्तब्ध बसून चालणार नाही, शांत बसून चालणार नाही. आणि परमात्म्यानं महाराज आपली लीला दाखवली, चरित्र करायला सुरुवात केली. उजव्या पायाचा अंगठा बाहेर काढला आणि यमुना मातेच्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहाला स्पर्श केला. आणि स्पर्श झाल्याबरोबर महाराज एवढा भला मोठा आलेला पूर, पण देवाच्या चरणाचा स्पर्श झाल्यावर जाग्यावर थांबला. पूर चढला चढला आचाट आणि त्याशी लाविला अंगुष्ट. चरण स्पर्श झाल्याबरोबर यमुना मातेचा पूर जागेवर थांबला. याला म्हणतात चरित्र. म्हणून मी प्रारंभी बोलून गेलो, रामचरित्र आचरणीय आहे आणि कृष्ण चरित्र उच्चारणीय आहे. कृष्णाच्या चरित्राचं फक्त उच्चारच करायचं, हिथं ऐकायचं. रोटी आमटी दणकून हाणायची, पण जाताना कृष्णानं काय केलं या अजिबात डोक्यात आणायचं नाही. हिथलं हिथं सोडून द्या. फक्त रामानं काय केलं ते मात्र नक्की बघा. आत्ताच्या कृष्णा नावाच्या पोरानं जर वड्याला पुरा आल्यावर जर पायाचा अंगठा जर पुराला लावला, आपला किष्णापूर थांबविल का चंद्रभागेत जाईल. म्हणून देवाचं फक्त चरित्र आहे, आचरण नाही करायचं. आणि पलीकडे गेल्यानंतर महाराज आता ते चरण स्पर्श झाल्याबरोबर पुरुष का थांबला, त्याच्या पाठीमाग नवनीत गाथा या सुंदर एका धर्मग्रंथामध्ये गोड विवेचन आहे. त्याची कारणं सांगितली. यमुना माता ही तसं बघायला गेलं तर कृष्ण परमात्म्याची सासू होती. पहिलं कारण असं आहे की याच यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प होता. तो महाराज पुढं ते अपवित्र पाणी करणार आहे हे कृष्ण परमात्म्याला लीला अगोदरच सगळ्या माहिती होत्या. पहिल्यांदा त्यानं आपल्या सासूच्या समोर आल्यानंतर
ती पूर वर 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 काय यायला लागला तर सासू महाराज जावयाच्या दर्शनाची आस तिला लागलेली होती. आमचे महाराज नेहमी सांगायचे, नाकाचा मोती ठेवी गहार परी जावयाचा राखी मान. आमचे महाराज म्हणायचे सासूसाठी जावई म्हणजे सगुण ब्रह्म आहे. एक वेळ ती देवाला मानत नाही, पण जावई दिसल्या म्हणजे माझं नाही सांगत बरं का, आमच्या सासूसारखी देवासारखी सासूच कुणाला नाही. विठ्ठल त्यांच्याच छत्रछायेखाली आम्ही लहानाचं मोठं झालो. म्हणजे पहिलीपासून 12वी पर्यंत शिक्षण त्यांच्याच हाताखाली झालं. हा, मग पुढचं तुम्ही ओळखून घ्या. महाराज त्या यमुना मातेचा स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्याबरोबर यमुना माता दर्शन झालं की जागेवर थांबली. पलीकडे गेले. नंद बाबाच्या वाड्यामध्ये मायेचा जन्म झाला होता. महाराज भगवान परमात्म्याला तिथं ठेवलं आणि मायेचा अंगीकार केला. मायेचा स्वीकार केला की बंधन चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. गोकुळातनं चिंता निघूनच गेली. परमात्म्यानं प्रवेश केला. नंद बाबाच्या वाड्यामध्ये ठेवलं आणि माया घेऊन माघारी आले. पुन्हा बंधन आली. इकडं गोकुळामध्ये नंद बाबाच्या वाड्यात ठेवल्यानंतर रात्रीची वेळ आहे आणि भगवान परमात्म्याने विचार केला आपल्याला वेळ कमी आहे, कमी वेळेत ज्यादा काम ज्याला करायचे तो टाइमपास कधी करत नाही. आता माझा 9:30 पर्यंत चालणार आहे टाइमपास, पण कमी वेळेमध्ये ज्यादा टाइम कोण टाइमपास करत नाही. महाराज भगवान परमात्म्यानं स्वतः रडण्याचा आवाज केला. गुरुवर्य पुंडलिक महाराज नागवडे गुरुजी त्यांची चाल तुम्ही ऐकली का? बघा काय सर गोड चाल आहे. या वयात म्हातारा इतकं गोड चाल म्हणतंय. मला त्या दिवशी ऐकायचा योग आला. गुरुजींनी म्हणलेली चाल मी सांगतो. आपण तर आता म्हणतो की गवळण नाही का, त्या सगळ्यांचंच आहे आपलं कॉमन, पण ते म्हातारीच चाल आहे. भगवान परमात्म्याने रडण्याचा आवाज केला आणि आवाज केल्यानंतर एका दासीनं ऐकलं. ती दासी सगळ्या गोकुळात सांगायला लागली नंदबाबाला पोरगा झाला, नंदबाबाला पोरगा झाला. खरं सांगू का, कोणत्याही प्रकारचा खर्च न करता जर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर त्याच्यावर एकच उपाय आहे. तुम्ही फक्त एक दोघीला सांगा कानात जाऊन, तुला मन सांगते कोणाला बोलू नको, तुझ्या पाया पडते पण सांगू नको बरं का. तुझं माझं लय जवळचं नातं आहे म्हणून तुला सांगते, पण तू कोणाला बोलू नको. बोलली तर बघा मग पुन्हा तुझ्या संग बोलायचं नाही. तिथनं उठून गेली की 2-4 जणी गोळा करते. ती सांगते तुला मन सांगते पण कोणाला बोलू नको बरं का. तुला मन सांगते, तुला मन सांगते, साऱ्या गावाला येडा हाणते पण तुला मनच सांगते. तसंच झालं. दासीनं ऐकलं सगळ्या गोकुळात सांगायला लागले. नागवडे गुरुजींची चाल
गवळण म्हणती गवळणीला आणि पुत्र झाला यशोदेला. पुत्र या शब्दाला पुन्हा अंडरलाईन करा. आता बारकाव्यानं बोलायला गेलं तर वेळ खूप झालं, 9:15 वाजले, 15 मिनिटात सेवा संपवतो. आता व्यवस्थापकांनी सांगितलंय 9:30 पर्यंत जाऊ द्या, नाही का. आमचा आकाश आणि संकेत ही 2 पोरं म्हणजे माझे 2 हात आहेत, लक्षात ठेवा. आणि हा सगळा कारभार आता सगळ्यात त्यांच्याकडे आहे. मला या बालसंस्कार शिबिरातलं, कीर्तनकारातलं, गायकातलं, वादकातलं, सिस्टीममधलं काडीची अक्कल नाही. मी बोंग्याव कीर्तन करणारा माणूस, खरंच की. ही 2 माणसं पुढं बसलीत ना, ती साक्षीदार आहेत. असं दाव आडवं बांधायचं ना, असला माईक होते असं टांगायचं, त्याच्यावर आपली उंची ॲडजस्ट करायची, माईकची नाही. वाज पुरत नसलं तर टाचा उचलून बोलायचं, आणि वाज खाली आलं दावं तर मग वाज वाकून बोलायचं. पण आता काळ बदलला, आता नवीन पिढी आहे, 5Gचा जमाना आहे. आपलं कुठं 800 डबडं नाचावता पण तसं. मी काय सुद्धा बघत नाही, सरळ आपलं येणं, पंक्तीला दणकून जेवून खाऊन बसणं. 4 दिवसाच्या काळात तुम्हाला कुठं टाळवेळ घेताना मी दिसलोय का? अजिबात नाही. यांनीच आता करायचे. हे सगळं कुणासाठी आहे? नाहीतर सोळ महाराजांच्या ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मी कसा घडलो हे माझं व्याख्यान ठेवलं होतं सरांनी. आता माझ्याकडं काय बघून त्यांनी व्याख्यान ठेवलं कुणास ठाऊक, पण त्यांना वाटलं ह्यालाच बोलवावं. आणि मी गेलो. मी कसा घडलो हे सांगता सांगता माझ्या सहज तोंडातनं गेलं की 2025 नंतर मी पुन्हा कीर्तन करणार नाही. कारण 95ला माझी सुरुवात झाली कीर्तनाला. 95 ते 5, 15, 25 म्हणलं 30 वर्षाची कार झाली आपल्याला. 30 वर्ष जर पारमार्थ केला तर 30 वर्षात मस्किले गवाळ गोळा केला असेल. आता एवढ्या थांबावं माणसानं. बरं, सांगायला त्यांच्या संस्थेत आणि पुन्हा माघारी घ्यायला लावायला सुद्धा हेच माणूस. आम्ही 2 माणसं अशी आहे की जे काय आम्ही करतो ते पहिल्यांदा जर कुणाला सांगत असेल तर एकमेकाला सांगतो आम्ही एकमेकाला. वर्ष 2-2 वर्ष आमची भेट पण होत नसेल प्रत्यक्षात अशी, पण एकमेकाला सुखदुःख काय असेल ते कसं चाललंय काय चाललंय आणि सांगावं. मी नेहमी सांगतो आपलं एकमेकाला सांगावं. आता वारकरी हा संकुचित नसावा. बऱ्याच वेळेला बुवाची गाडी बुवा शेजारनं जर गेली तर ते डोकून बघतो, लगा आज ह्याला बी आज बी दिसते, काय बिघडते, असू दे ना, त्याला बी असू दे, तुला बी आहे, वाईट वाटायची काय गरज आहे. भोसले दादा, मी संपत डांगे महाराज, नायगोंबवाडीचे मधुकर महाराज गाडगे, ही जुनी माणसं, पोतेकर महाराज, ही जुनी माणसं. ज्या वेळेला आम्ही एसटीनं प्रवास करायचो का नाही त्यावेळेला सगळ्यात लहान मी, लहान म्हणजे एवढा आमच्या चेतन एवढा. आणि मी धोतराव जायचो कीर्तनाला. का तर धोतराव गेलं की एसटीनं जायची गरज लागायची नाही. कोणी बी वाहनवाला हात केला की थांबवायचा, लागा बुवाला नेऊ बरं का. मातीत जाऊ तिकडं बुवाला नेऊ, नाही तर कुणाला बी नेऊ, पण 25 वाचलं ना. कारण त्यावेळेला तेवढं मानधन नव्हतं. इथून महाडला गेलो की मला 150 रुपये मानधन द्यायचे. पण आता काळ बदलला. मी का सांगितलं तर एकमेक, हे बघा, माणसाचं जीवन पुन्हा पुन्हा नाहीच. एकमेकाशी प्रेमानं बोलत चला. काय तुम्हाला सुखदुःख सांगायचं. मी तर म्हणतो बाबा रे, एकमेकाबद्दल काड्या करण्यापेक्षा एकमेकाला आधार द्यायचा प्रयत्न करा. आज ही काळाची गरज आहे. नाहीतर महाराज, ज्याला काडीची अक्कल नाही तो सुद्धा आता वारकरी संप्रदाय बोलायला लागलाय. काल परवाची घटना तुम्हाला माहिती असेल. आता मी तसलं अजिबात कीर्तनात कधी बोलत नाही. मला त्याच्याशी, मी कुठल्याच पार्टीचा नाही, पक्षाचा नाही, काहीच नाही. 7 वर्षात कोणत्याही पक्षाचा राजकीय माणूस या ग्राउंडवर अजून आणला नाही. पत्रिकेत कसलंच नाव टाकत नाही. जे बोलवल त्याच्याकडे मी सगळीकडे असतो. पण हिथं नाही, बाहेर काय असेल जाऊ द्या, मला ते सांगायचं नाही. आपली जर एकी नसेल तर एक काळ या वारकरी संप्रदायावर भयानक येणार आहे. आणि सर, मला या गोष्टीची खंत वाटते की ज्या मोठ्या लोकांनी बोलायला पाहिजे ना, फडकरी गडकरी असल्याने बोलायला पाहिजे. अभिदादा, ही मोठीच माणसं बोलत नाहीत आणि आपल्यासारख्यानं बोलून कवाशी आपली पुंगी वाजत. कोण र म्हणतील हे सुनील महाराज यादवला का लय वाटावाटा करत होता. आपल्यासारख्यानं आपल्या कुणाला काही, हा, आपलं गप बसलेलं बरं. मातीत जाऊ तिकडं काय करायचं घेणं ते. चला,
आज वारकरी संप्रदाय महाराज तो जागतिक दर्जाचा संप्रदाय आहे, जगात श्रेष्ठ आहे आमचा संप्रदाय. आता त्याची परंपरा कशी टिकवायची हे आपल्या हातात आहे. आणि नारदाच्या गादीवर उभं राहून सांगतो, ओरिजिनल चंदूकाकाचं सोनं आहे तेवढंच टिकणार आहे बरं का. हो, जबाबदारीनं बोलतो. आता आमचं तर झालं बाबा 4-2 वर्षापेक्षा मी तर जास्त कीर्तन करतच नाही. आता डबल कीर्तन केलं की माझं पाय सुचते, नाही जमत. पण तरुण पिढीला माझे हात जोडून विनंती आहे, आमचे आकाश महाराज असतील, आभी महाराज असतील, आमचा भैया असेल, ही तरणी पोरं आहे ना, तुम्ही स्पर्धेच्या युगात आहे. MPSC आणि UPSC बरी, पण बुवा बरा नाही. बसलेला माणूस सुद्धा रोज TV पुढे बसतो. एखादा माणूस उभा राहिला कीर्तनाला की कीर्तन झाल्यावर प्रश्न विचारतोय. माणसं फडाफड आता प्रश्न विचारायला लागली. येणारा काळ अजून भयानक येईल. आणि जीन पॅन्ट आणि T-शर्टवाली तुम्हाला कधी अडवून काय विचारतील काय सांगता येत नाही. चारी बाजूना तयारी ठेवत चला. हे मी का सांगितलं, आपला खूपच लांब पसारा पडला. विषयांतर खूप झालं, वेळ आपल्याला खूप कमी आहे. महाराज भगवान कृष्ण, मी गुरुजींची चाल म्हणून दाखवली. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. महाराज सगळ्या जणी त्या कृष्ण परमात्म्याला बघायला यायला निघाल्यावर, आल्यानंतर नंदाच्या वाड्यामध्ये एवढी गर्दी झाली की महाराज कृष्ण परमात्म्याचं तोंड दिसलं. बघता बघता हीच बातमी कंसाच्या दरबारात जाऊन पोहोचली. आणि त्याला सांगितलं, म्हणजे महाराज तुमचा वैरी तिकडं वाढायला लागलाय, तुम्ही खुशाली तर गादीवर बसला आहे, पण वैरी जर एकदा मोठा झाला, झाडाचा शेंडा कावळाय तवरच, मोठा झाल्यावर पुन्हा तुटत नाही. मले बारीक आहे तवरच काटा काढा. सभा भरवली आणि सभेत महाराज सांगितलं, माझ्या वैऱ्याला जो कोणी मारल त्याला 5 गावाची जहागिरी देऊ. सगळ्यांनी मानाखाली घातल्या गड्यांनी. मी अनेकदा कीर्तनात सांगत असतो, जिथं पुरुषांची बुद्धी बंद पडते, काय म्हणलं मी, जिथं पुरुषांची बुद्धी बंद पडते तिथं आमच्या मायमाऊलींची बुद्धी चालू होते. सगळ्या पुरुषांनी माना घातल्या, पण एका स्त्रीचं डोकं चाललं आणि तिनं हात वर केला. म्हणले गड्यावानी गडी पण कसं माना खाली घालते हे, पंक्तीला तेवढं पहिल्या झपाट्याला बसतं ना, आता काय होते. म्हणले मी आहे महाराज, मी 4-5 दिवसाचं पोरग त्याला मारायला मी खंबीर आहे. म्हणले जाऊ दे नका, त्यांनी उचलू द्या बेडा. तिचं नाव होतं पुतना. शास्त्रकार सांगतात पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नसणारी. जी पवित्र नव्हती ती अपवित्र. आता ती पुतना कोण होती, तिला कोणी शाप दिला, ती कशी आली, बरीच लांबड आहे. भागवतामध्ये गोड वर्णन आहे त्या पुतणीचं. मग ती पुतना तिनं विडा उचलला, उंचपुरी गोरी गोमटी देखणी. त्या पुतणीचं वर्णन करताना भागवतकार सांगतात 7 फूट उंच, गोरी गोमटी देखणी. आणि ज्या वेळेला ती पुतना स्तनामध्ये हलाहल विष भरून कृष्ण परमात्म्याला मारायला निघाली, त्यावेळेला महाराज अंगावर 2 किलो सोन्याचं दागिनं होतं. कीर्तनकारांना कीर्तनात बोलताना दरिद्र्यागत कधी बोलू नये. 2 किलो ना असो नाही तर 10 किलो असो, काय देणं का घेणं. 2 किलो सोन्याचे दागिने घालून गेली, कारण यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. ती सहज जरी कीर्तनात बसली तर मागची पुढचीला चिमटा घेऊन विचारते, होय ग कानातलं काव केलं. हो, 2 किलोचं दागिन घालून. ती पुतना एवढी गोरी गोमटी होती की भागवतामध्ये वर्णन आलं, जेवण केल्यानंतर पानाचा विडा जर तिनं खाल्ला, विड्याचं पान, तो विडा जर तिनं खाल्ला तर लालबुंद झालेली थुंकी तिनं जर गिळली आणि ती थुंकी जर घशातनं आत उतरत असली तर लालबुंद झालेली थुंकी घशातनं खाली उतरताना दिसत होती. एवढी ट्रान्सपरंट गोरी होती. ती आत्ताची आहे जाहिरातीतली लिपस्टिक आणि फेअर अँड लवलीवाली, एवढी गोरी गोमटी. ती निघाली, गोकुळामध्ये प्रवेश केला. आणि पूर्वीचा काळ पाणवठे असायचे आणि पाणवठ्यावर गावातल्या सगळ्या माया मावल्या एकत्रित यायच्या, धुणं भांडी हे सगळं करायच्या. आणि नदीच्या काठावरनं ती प्रवेश करत निघाली. आणि महाराज घाटावर धुणं धुणाऱ्या, यमुनेच्या घाटावर धुणं धुणाऱ्या स्त्रिया ती उंच पुरीन गोरी गोमटीन देखणी पुतना बघितल्याबरोबर सगळ्या जणींना माना वळवून बघितल्या. कोण गाई? एवढ्या सगळ्या कीर्तनात
जर एखादी इंग्लंडमधनं किंवा अमेरिकेतनं जर गोरी गुमटी बाई येऊन सगळ्यात मागं बसली तर तुम्ही माझ्याकडे कीर्तनाकडे बघाल का तिच्याकडे बघाल? इमानदारीनं सांगा, तुम्हाला पांडुरंगा शपथ आहे. बरं, तिला हारीपाठ म्हणजे काय ती सुद्धा तिला म्हणायला येत नाही. आता मी इंग्रजी शब्द नाही वापरत. तर सगळी लोक कीर्तन सोडून सगळ्यात मागं बसली तिच्याकडे बघतील. जे वेगळं दिसतं, वेगळे पण असतं, तिकडं लोकांची पटकन नजर जाते. तशी उंच पोरीन गोरी गोमटीन देखणी बघितल्याबरोबर सगळ्या जणीनं धुणं तसंच हात त्याच्यावर आणि माघारी वळून बघायचं. कोण घासली, कोणी बी असून दे, कोणाच्यात आले असेल ग, आले असेल समजते. महाराज असं करत 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 नामदेवराय वर्णन करतात. नाम म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना, स्वरूप सुंदरा देवांगना. नामदेवराय म्हणतात की जसं अप्सरा आली तशी स्वरूप सुंदरा देवांगना. देवांगना म्हणजे अप्सरा. ती फक्त नामदेवरायांची भाषा आहे, ही आपली आहे. घरात कीर्तन आहे असं पटांगणच पाहिजे, बाहेर असल्यावर कोण काय म्हणत नाही. ही सगळी ओळखीची. ती म्हणत ह्याच्यासाठी व तुझ्या दारात बोलावले. महाराज पाहिलं आणि ते नंदबाबाच्या वाड्यात आली. यशोदे, अगं आहेस का घरात? नुकतीच आंघोळ घातली होती, पाळण्यात टाकलं होतं, झोका देत होती. बाळा जो जो रे, झोका देत होती. आणि महाराज, यशोदे आहेस का घरात? म्हणली कोण आहेस ग? अगं मी तुझी बहीण नाही का? म्हणली बापाला मी एकटीच, कुठली आली बहीण? बरं काय आली तीस? मी नेहमी सांगत असतो माय मावलेनो, कोणत्याही लेकराची आई अनोळखी व्यक्तीच्या मांडीवर कधीही आपल्या लेकराला देत नाही. कारण सगळ्यांच्या नजरा काय चांगल्या असतात असं म्हणून तर काजळ लावलं जातं. म्हणली का आली होतीस? अगं यशोदे, आपण बालपणीच्या मैत्रिणी, तुला मुलगा झालाय कळालं म्हणून बघायला आली. अगं म्हणले आता त्याला आंघोळ घातली आणि झोपावले. देव पाळण्यातनं मनातल्या मनात गालातल्या गालात हसतोय. म्हणला आई किती इडी असेल. भवानीच्या पारी आलेलं गिरायकन आताशी माझ्या कामाला सुरुवात म्हणती झोपलाय. मी काय झोपा काढाय आलो रे? मोठ्यानं देवानं वरडायला जी सुरुवात केली ते पुतणीनं ऐकलं. अगं म्हणली जागच आहे, पोरगं रडतंय, खोटं बोलतीस का काय? नाविलाज झाला. पुतणीने ना महाराज मांडीवर घेतलं. मी नेहमी सांगत असतो दैत्य कुळा जन्माला आली पण देवाला मांडीवर घेतली. महाराज हे भाग्य आहे. जी विषाची निस्तनपाने मारू आली, सायुज्य सौरसुदी धला पुतणी, की जी विषाची निस्तनपाने मारू आली, सायुज्य नावाचा मोक्ष दिला. आणि शेवटी महाराज ज्या वेळेला त्या पुतणीनं देवाला मांडीवर घेतलं त्यावेळेला भागवतामध्ये वर्णन केलं 21 वेळा डोळे झाकपणा केला. त्याची कारणं वेगळी वेगळी आहेत. 21 वेळा डोळे झाकपणा केला आणि मग शेवटी पुतणीला मोक्ष दिला. आणि पुतणीला मोक्ष दिला आणि तिकडं बातमी जाऊन पोचली. म्हणले महाराज पुतना गेली. म्हणली कुठं? मिरड्याला गेली का मोरुचीला गेली का दहेगावला गेली? कुठे गेली? अहो म्हणले गेली म्हणजे तिला देवानं मोक्ष दिला. आता करायचं काय? दुसरा उपाय काय? मग माबळ भट्ट नावाचे दैत्य होते आणि माबळ भट्ट नावाचा दैत्य आला. त्यांचीही अवस्था तीच झाली. पंचांग फाटले, जाणवे तुटले, धोतर गळाले ढुंगणाचे. हे सगळं तुम्ही ऐकलेलं आहे. आज मी तुम्हाला वेगळी एक कथा सांगणार आहे. केशी नावाचा एक दैत्य होता. ऐका, केशी नावाचा एक दैत्य होता. बरेच उपाय झाले पण परमात्म्याला मात्र मारायला कोणाला यश आहे ना. मग केशी नावाच्या दैत्यानं विडा उचलला पण त्यानं रूप घेतलं घोड्याचं आणि रूप घोड्याचं धारण केलं आणि तो घोडा महाराज भर चौकात येऊन नाचायला लागला. आणि गावातल्या ह्या पोरांना कळलं एक केसाव फुगवाला आला तर त्याला नको नको करते ही गडी. आणि घोडा नाचणारा आले. हो तुम्ही कोणाच्या तरी पाया पडणीला गेलाय का नाही कवा? 4 पायाचं घोडं दमतंय पण 2 पायाच्याला कायच होत नाही. ती घोडं बाजारात नाचायला लागली. हो सगळी पोरं जमली. यशोदा म्हणते कृष्णा बाजारात घोडं आलंय जायचं नाही बरं का? आय पाया पडतो काय बी काम सांग.
पण मला घोडं बघायचं जाऊन दे, अजिबात जायचं नाही. आणि असं म्हणलं अजिबात जायचं नाही म्हणलं की पोर नेट लावत नाही नाही जाऊन दे एवढीच बार, पुन्हा कवाच नाही, एक बारच जाऊन दे. तुला एकदा सांगितलंय ना अजिबात हालायचं नाही. कोपऱ्यात बसला आणि आई कामात गुंतली. जी गडीचे चिंग चिंग चिंगाट पळाला ते सगळ्या गर्दीतनं बारकुसा असल्यामुळे सगळ्याच्या टांगडीतनं मोरज गेलं. चारी बाजूनं गोल गर्दी आहे, घोडं मध्ये नाचतंय आणि कृष्ण परमात्मा बालवयातला कृष्ण सगळ्यात पुढं जाऊन. ती घोडं बी इतकं चमत्कारिक होतं, आलं होतं कृष्णासाठी. आणि हे कोणाला माहिती होतं? कृष्णाला. ते घोडं एवढं चमत्कारिक होतं, नाचत 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 नेमकं मागचं दोन्ही पाय कृष्णाजवळ आणायचं आणि तिथं नाचायचं आणि शेपूट हलवायचं. देवसुद्धा इतका खोडसाळ होता, कृष्णसुद्धा एवढा खोडकर होता. ते घोडं शेपूट नाचवायला लागलं की ती शेपटाचं एक दोन केस धरायचं आणि वाढायचं. घोड्यानं काय रामराम केला असेल का? ऐका, त्या घोड्याचं दोन शेपटीचं केस वाढल्याबरोबर सरपंच जशा घोड्यानं दोन्ही लाता उचलल्या तसं देवाच्या छातीला लाता मारणार एवढ्यात देवानं दोन्ही पाय धरले. घोडं पुढं देव माग. घोडं पळतंय पुढं आणि देव एवढा लहान होता तरी घोड्याच्या वेगानं पळतोय. आणि एवढ्या गोकुळातल्या सगळ्यांनी बघितलं, म्हणजे काय झालं काय नाही, पोर जगतंय का नाही. तर कोणाचं वायू वेगानं घोडं गेलं, हे डोंगराच्या पलीकडे गेलं, गाव दमलं. काही जण इथनं डांबरापर्यंत गेली, म्हणले मरून द्या, कार्ट तसलंच होतं, कुठे ह्याच्या नादाला लागतं. काय जण मिरडीच्या स्टँडवर गेली, म्हणजे नको उशीर होईल, पुन्हा बायको खवळलं आपलं, चला मागाले. अशी वेगळ्या वेगळ्या कारणानं आली. घोडण कृष्ण दोन्हीच गेले आणि डोंगराच्या पड्याला गेल्यावर भगवान परमात्म्यानं त्या घोड्याच्या घशात हात घातला. केशी नावाचा दैत्य होता, त्या घोड्याच्या घशात हात घातला आणि विराट विश्वरूप धारण केलं. वज्रदेही मूठ केली, मुठीचा आकार वाढवला. तसं घोडं महाराज मोठ्यानं किंचाळलं. म्हणून आता घोडं कधी कधी फुरारतं बघा, त्याचं कारणच ते आहे. त्याला वाटतं का अजून मूठ आहे का काय, कोणा टोकाशात, हे त्याचं कारण आहे, लक्षात ठेवा. ते अजून फुरारतात कारण त्याला वाटतं असं ते तोंडातनं काहीतरी मूठ बाजूला काढावे म्हणून ते अजून फुरारतं. वज्रदेही मूठ मोठी केली आणि मोठी केल्यावर देवानं विश्वरूप धारण केलं की त्या घोड्याच्या रूपात आलेल्या केशी दैत्यानं बघितलं, मला देवा बास, ज्याच्यासाठी रूप धारण केलं होतं ते रूप मला बघायला मिळालं, आता कवा बी मार. दोघच आहेत, केशी दैत्यन देव. म्हणले एवढंच करायचं होतं तर असा करू कशासाठी आला? नाही म्हणला, चांगलं आल्यावर बी तुला पटत नाही. असं उलट्या मार्गानं आलं, बोट वाकडं केल्याशिवाय भरणीतलं तूप निघत नाही, तसं मला ह्या मार्गाने यावं लागलं. म्हणले देवा, तुझ्या समोर मला मोक्ष मिळणार आहे, पण माझा काय फायदा, माझं कोण नाव घेणार आहे? केशी दैत्य म्हणतोय. त्यावेळेला केशी दैत्याची भक्ती बघून भगवान परमात्म्याने सांगितलं, ए केशी ऐक, अरे तू अवतार धारण करून आलास म्हणून तुझ्यावरून मला एक नाव मिळेल, म्हणून केशी दैत्यावरनं केशी राज हे नाव पडलं. विठ्ठल नामदेवराय म्हणतात ना, नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. केशी नावाचा दैत्य, त्याच्यासाठी हे सांगितलं. आणि असा भगवान परमात्मा यानं अनंत लीला केल्या. पण महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, परमात्म्याच्या संगतीनं सवंगड्यांनी जो महाराज खेळ केला तो खेळ आम्हाला पुन्हा 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 करायला मिळावा, म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. अभंगाचं पहिलं
पुन्हा 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 जन्म घेऊ. जन्म घेणं आपल्या हातात आहे का? हे सामान्याचं नाही, पण संत म्हणतात हो आम्ही उपजून यापुढे येऊ, कारण आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जी ऋषी किंवा अवतार तुम्हा धराया कर उद्धाराया जन जड जीवा. जनाचा जडाचा जीवाचा उद्धार करण्याकरता आम्ही उपजून यापुढे येऊ. येऊन काय करणार तर काला खाऊ दही भात. आम्ही दही आणि भात, कफ पित्त आणि वात. महाराज याच्यावर आयुर्वेद शास्त्रानं उपाय सांगितला, तो म्हणजे काला खाऊ दही भात. कफ पित्त आणि वात हे जर घालवायचं असेल तर काला खाऊ दही भात. म्हणून तुकोबाराय म्हणतात काला खाऊ दही भात. दही भाताचा आम्ही खाला. ज्ञानोबाराय विरहिणीमध्ये गोड वर्णन करतात. पहिलं तो गे का उकोपत आहे, त्यामध्ये महाराज वर्णन करतात दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. कावळ्याला तोंड असतं, लावीन तुझे चोची असं म्हणायला पाहिजे. ज्ञानोबाराय म्हणतात दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी. तद्वत इथं महाराज वर्णन करतात काला खाऊ दही भात. आम्ही दही आणि भात याचा काला करू. महाराज बालपणी काला, म्हातारपणी काला, तोंडात दात राहिला नाही तर शेवटी पोटाच्या आगीला काय करावं लागतं. आणि तरुणपणात कालवाय म्हणून त्याच्यासाठी हा काल आहे. तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि म्हणून उपजोनिया पुढते येऊ. आम्ही पुन्हा 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 येऊ. येतो जातो आम्ही देवाचे संगाती. म्हणे गात देव किंवा देवासी अवतार संतासी संसार दोहीचा विचार एकपणे. देव अवताराला येतो, संत जन्माला येतात, मात्र दोन्हीचा विचार एकच आहे. तद्वत आम्ही तुझ्या सोबत देवा पुन्हा 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 अवताराला येऊ. उपजून या पुढती येऊ. काला खाऊ दही भात. खाओ दही भाताचा काला खाऊ. याच्यासाठी तुम्ही म्हणताय आम्ही वैकुंठातनं पुन्हा पुन्हा येऊ. मग हे तुमच्या वैकुंठात नाही का? तुकोबाराय म्हणले वैकुंठात नाही ना, म्हणून तर इथे यावं. विशेष तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेष हा लाभ संत संगी. देवा अरे वैकुंठात दुर्लभ आहे, मग काय तिथं आहे वैकुंठात? महाराज सांगतात जेथ अमरत्व हे सिंहासन. ज्ञानोबाराय वर्णन करतात अरे देवा तिथं अमरत्व नावाचं सिंहासन आहे. कल्पतरूच्या बागा, चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लार, ऐरावताचं वाहन, गंधर्व गाणे गातात, अप्सरा नाचतात, अमृताच्या घागरीच्या घागरी. पण वैकुंठात असलं नाही अभंगाचं दुसरं चोर.